हर्षवर्धन पाटलांच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची अजित पवारांसोबत फोनवर चर्चा झाल्याची माहिती आहे। तर देवेंद्र फडणवीस आता पुढच्या आठवड्यामध्ये इंदापुरात असणार आहेत। भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याची तयारी करा अशा सूचना यावेळी फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना दिल्याचं कळतंय। दरम्यान हर्षवर्धन पाटील, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्रित संवाद साधल्याचं सुद्धा कळतंय। हर्षवर्धन पाटील बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता महायुतीचा प्रचार करणार असल्याचं निश्चित झालंय। बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेमध्ये प्रचाराची हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांशी त्यांचा संवाद फोनवरून झाला असल्याचं कळतंय। या संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना फडणवीसांनी हर्षवर्धन पाटील यांना दिल्या। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय सांगाल? आपण पाहतो हर्षवर्धन पाटील कालच त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढली आणि आज त्यांना प्रचार करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। काय अधिकचे अपडेट्स? काल रात्रीच हर्षवर्धन पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावरती भेट घेतलेली होती। या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना सूचना केलेल्या होत्या की त्यांनी बारामतीमध्ये आणि इंदापूर तालुक्यामध्ये बारामती लोकसभा प्रचारामध्ये सक्रिय व्हावं आणि सुनेत्रा पवार यांचा प्रचार करावा। अजित पवार यांच्याशी असलेले त्यांचे मतभेद बाजूला ठेवून त्यांनी भाजपचे कार्यकर्ते म्हणून प्रचारात उतरावं अशा सूचना करण्यात आलेल्या होत्या। आणि या चर्चेदरम्यान त्यांचे अजित पवार यांची देखील फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्यात येणार आहेत। इंदापूर तालुक्यात ते भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत, त्याला ते उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये ते काय सूचना कार्यकर्त्यांना करतात, काय मार्गदर्शन करतात हे पाहणं लक्षात राहणार आहे। मात्र बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे हर्षवर्धन पाटील नाराज आहेत, त्याचबरोबर दुसरीकडे शिंदे गटाचे शिवसेनेचे विजय शिवतारे देखील नाराज आहेत। त्यातलं हर्षवर्धन पाटील यांना मनवण्यात देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच नितीन, तर या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेले या सविस्तर